हॅलो, नमस्कार. मी प्रीती आणि प्रीतीज रेसिपी मराठी या आपल्या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून मी स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत अगदी बाजारात जसे मिळतात तसे प्युअर खव्याचे रसरशीत कापसासारखे मऊ लुसलुशीत असे गुलाबजामची रेसिपी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, जे करायलाही सोपे, पटकन तयार होतात. आणि या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुमचे देखील गुलाबजाम असे परफेक्ट तयार होतील आणि तुम्ही देखील सहज हे गुलाबजाम नक्की कराल, हे मी खात्रीने सांगते. खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमचे गुलाबजाम अजिबात चुकणार नाहीत, बिघडणार नाहीत. तर अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पहा, एकदम परफेक्ट गुलाबजाम तुम्हाला दिसत आहेत, पाहू शकता. एक गुलाबजाम असा पाकात मुरलेला आहे आणि अगदी टम्म फुगलेले आहेत. असे रसरशीत गुलाबजाम कसे करायचे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी 1 कप म्हणजे पाव किलो मी खवा घेतलेला आहे. फ्रेश खवा घ्यायचा आहे. साखर घेतलेली आहे. 2 कप साखर घेतलेली आहे. तसेच मैदा घेतलेला आहे पाव कप. हे पहा, मी पाव कप मैदा घेतलेला आहे. तर आता सर्वप्रथम आपण पाक बनवून घ्यायचा आहे. तर गॅस सुरू केलेला आहे. कढईमध्ये आता मी ही साखर टाकून घेते. आता आपल्याला पाक बनवायचा आहे. यासाठी मी 2 कप पाणी घेतलेले आहे. जेवढी साखर आहे तेवढं मी पाणी घेतलेले आहे. ढवळून घेते. साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे. हे पहा, पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अगदी 1 तारी किंवा 2 तारी करायची काही गरज नाही. हाताने पाहिलं तर नुसता चिकट झाला पाहिजे असा पाक बनवायचा आहे. 4-5 मिनिटात हा छान शिजतो. मध्यम आचेवर पाक मी असा शिजवून घेतलेला आहे. चेक करायचा आहे. हलकासा चिकट जाणवला की समजावा आपला पाक हा परफेक्ट आहे. 1 तारी 2 तारी काही करायची गरज नसते. तर 5-6 मिनिटात हा मध्यम आचेवर मी पाक शिजवून घेतला. त्यानंतर वेलदोडे सोलून टाकलेले आहेत स्वादासाठी. आता झाकण ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून पाक आपला गरम राहील. ही एक महत्त्वाची टीप. पाक झाल्यानंतर झाकण त्याला लावून ठेवा, म्हणजे गरम राहील. तर आता खवा हा मी आता एका ताटामध्ये काढून घेते आणि आता हा मळून घ्यायचा आहे चांगला. शक्यतो फ्रेशच खवा घ्या, म्हणजे तुमचे देखील गुलाबजाम परफेक्ट तयार होतील. कधीकधी ओला मऊ सुद्धा असा सॉफ्ट देखील असतो खवा, मग मैद्याचे प्रमाण ही ते कमी जास्त होऊ शकते. आपण जो वरून घालणार आहे त्याचे प्रमाण कमी जास्त मैद्याचे होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीला असा आधी मी मळून घेतला आहे. एक महत्त्वाची टीप म्हणजे हाताने व्यवस्थित रगडून हा खवा मळून घ्यायचा. त्यानंतर 4 चमचे मैदा टाकलेला आहे आणि हा मैदा यामध्ये आता मिक्स करून घेते. असे हाताने रगडून मळून घ्यायचा आहे. मैदा पूर्ण ह्या खव्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. एक महत्त्वाची टीप, हाताच्या तळ हाताने चांगला असा मैदा आणि हे खव्याचे मिश्रण मळून घ्यायचं आहे, म्हणजे सॉफ्ट कापसासारखे मऊ लुसलुशीत असे गुलाबजाम तयार होतात. हे पहा, तळ हाताने मी व्यवस्थित असा 7-8 मिनिटात मी मळून घेतलेला आहे. इथे जरा श्रम घ्यावे लागतील, तरच आपले गुलाबजाम परफेक्ट तयार होतात. हे पहा, या पद्धतीने मी व्यवस्थित असा हा गोळा मळून घेतलेला आहे. या प्रोसेसला थोडी वेळ लागू शकते, पण अगदी परफेक्ट तयार होतात. अगदी लोण्यासारखा सॉफ्ट असा गोळा झाला पाहिजे, लक्षात ठेवा. ही एक महत्त्वाची टीप. हे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मळून घ्या. असं मिश्रण फ्लफी झालं पाहिजे, लक्षात ठेवा. एकदम सॉफ्ट झालं पाहिजे. एकूण मला 10 मिनिटं लागली मळायला. मी एकदम व्यवस्थित असा हा गोळा मळून घेतला आहे.
कारण जेवढे आपण चांगले मळून घेऊ तेवढे सॉफ्ट मऊ लुसलुशीत असे गुलाबजाम होतात. त्याला क्रॅक जात नाही गुलाबजाम बनवताना. हे पहा, एक संध असा आता गोळा दिसत आहे. आता हे पहा, मी चेक करते तर पाहू शकता एकदम मऊ झालेला आहे. आता यामध्ये मी पाव चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे. बेकिंग पावडर 2 चिमटच टाकायची आहे, यापेक्षा जास्त टाकू नका. यामुळे छान फुगतात, टम्म असे फुगतात गुलाबजाम. परत आणि मी चांगलं असं एकत्र करून मळून घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम व्यवस्थित असं मी परत आणि नीट मळून घेतलेलं आहे. हे पहा, एकदम लोण्यासारखा असा गोळा झाला पाहिजे, सॉफ्ट असा गोळा झाला पाहिजे, लक्षात ठेवा. थोडेसे श्रम लागतात पण टेस्टी देखील तेवढेच होतात, लक्षात ठेवा. आणि परफेक्ट होतात या पद्धतीने. पाहू शकता एकदम लोण्यासारखा गोळा झाला आहे आणि हाताला देखील चकाकी आले. यातले तूप बाहेर रिलीज झालेला आहे. तर समजावे आपला आता हा गोळा परफेक्ट सेट झालेला आहे, व्यवस्थित मळून घेतलेला आहे आपण. यापैकी 1 चमचा शिल्लक राहिलेला आहे मैदा. 4च चमचे मला मैदा या ठिकाणी लागलेला आहे. मैदा जास्त टाकू नका, नाहीतर तुमचे गुलाबजाम कडक होतील. तर इकडे गॅस सुरू करून मी तेल हलके गरम करून घेतलेले आहे. अजून एक महत्त्वाची टिप, तेलाचे टेम्परेचर हे मध्यम गरम असावे. तर आता मी याचे गोळे बनवून घेते. आपल्याला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता, म्हणजे लंबट गोल असे आकाराचे ही बनवू शकता. मी गोलाकार असे गुलाबजाम बनवून घेणार आहे. हातावर देखील मी असे चांगले रगडून मळून घेतलेले आहे, व्हिडिओमध्ये पाहू शकता. असं हातावर घेऊन छान असं मळून घ्यायचं परत एकदा, म्हणजे कुठेही क्रॅक्स जात नाहीत, चिरायला पडत नाहीत. अगदी पेड्यासारखा हा गोळा दिसत आहे. हे पहा, तर हे परफेक्ट, एकदम परफेक्ट त्याचं स्वरूप आहे. अशा प्रकारे हे गोळे बनवून घेतलेले आहेत मी. कुठेही क्रॅक नाही आहे, कुठेही चिरा पडलेले नाही आहेत. डिशमध्ये आता काढून घेते. दुसरा देखील गोळा अशा प्रकारे मी वळून घेते. हातावर परत एकदा असं मळून घ्यायचं आहे. असे पेड्यासारखे मऊ झालेले आहेत. या ठिकाणी 26 झालेले आहेत, मध्यम आकाराचे 26 गुलाबजाम मी वळून घेतलेले आहेत. तेल हलके गरम झालेले आहे. मिश्रणाचा एक गोळा मी टाकून पाहते तर हळूहळू तो वर येतोय, एकदम वर येत नाही. हेच ते साईन आहे की आपले तेल परफेक्ट तापलेले आहे. एकदम कडक तेलामध्ये गुलाबजाम टाकायचे नाहीत. अजून एक महत्त्वाची टीप, मध्यम गरम असावे तेल आणि मंद आचेवर हे तळायचे आहेत, लक्षात ठेवा. तरच ते व्यवस्थित तळले जातात आणि पाकामध्ये फुटत नाहीत. कित्येकदा गुलाबजाम पाकामध्ये तेलामध्ये फुटतात. तर तेलाचे प्रमाण किंवा तेलाचे तापमान हे देखील महत्त्वाचे असते. मंद आचेवर आता हे गुलाबजाम मी तळून घेणार आहे. सतत असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे एकसारखे ते तळले जातात, लक्षात ठेवा. असे सतत ढवळत राहायचं आहे आणि तळताना तिथेच लक्ष द्यायचं आहे, सतत लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून ते करपू नयेत. मोठ्या आचेवर अजिबात तळू नका, नाहीतर ते बाहेरून करपू शकतात आणि आतून कच्चे राहू शकतात. त्यामुळे मंद आचेवर आपल्याला गुलाबजाम हे तळून घ्यायचे आहेत. एकसारखं असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावर गुलाबजाम तळले जातात. हे पहा, सतत असं ढवळत हलवत मी व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत. या प्रोसेसला मला 8 ते 10 मिनटं लागली. मंद आचेवर 8-10 मिनटात व्यवस्थित हे तळले जातात. या रंगावर मी काढलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. हे पहा, एकदम मंद आचेवर मी हे तळून घेणार आहेत. आता दुसरी देखील बॅच अशीच मी मंद आचेवर तळून घेणार आहे. गुलाबजाम तेलात टाकताना एकदम टाकायचे नाही. अजून एक महत्त्वाची टीप, एक 4-5 बसतील एवढेच तुम्ही गुलाबजाम सुरुवातीला टाका, म्हणजे ते व्यवस्थित तळले जातात. एकसारख्या रंगावर तळावेत, लक्षात ठेवा.
आणि सतत चमच्याने हलवत राहायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे असे ढवळून हलवून घ्यायचं आहे. खालीवर सतत करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा रंग या गुलाबजामला येतो. हे पहा, सतत लक्ष देत राहायचं आहे तळताना, नाहीतर ते करपू शकतात. गॅसची आच मंदच असावी. एक 8-10 मिनिटात व्यवस्थित हे तळले जातात. हे देखील बॅच व्यवस्थित मी तळून घेतलेली आहे. हे पहा, या रंगावर मी आता हे तळलेले आहेत. तेलाचे तापमान योग्य असणे गरजेचे असते गुलाबजामसाठी. तळताना तेलाचे तापमान मध्यम गरम असताना आपल्याला गुलाबजाम तेलात सोडायचे आहेत आणि मंद आचेवर हे तळावेत. हे अशा रंगावर मी काढलेले आहेत. एकदम सुंदर कलर आलेला आहे, पाहू शकता. एकदम टेस्टी दिसत आहेत आणि सुंदर कलर आलेला आहे. तर पूर्ण तेल यातून आता मी निथळून घेते आणि एका डिशमध्ये हे काढून घेतले. या प्रकारे मी तळून घेतले सगळे आणि गरम पाकामध्ये आपल्याला हे लगेचच काढायचे आहेत. अजून एक महत्त्वाची टीप, पाक हा गार झाला असेल तर तो गरम करून घ्यावा आणि गरम पाकात गरम गुलाबजाम टाकायचे आहेत, तरच ते आत पाक हा लगेच मुरला जातो. हे पहा, आणि चमच्याने असे ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे पाक हा सर्व गुलाबजामला लागला गेला पाहिजे. वरून असा पाक वर सोडायचा आहे गुलाबजामवर, म्हणजे सगळा हा मिक्स झाला पाहिजे. असा हलवून घ्यायचा आहे, सगळीकडे पाक लागला गेला पाहिजे. एक 15 मिनटासाठी आता मी हे बाजूला ठेवते, म्हणजे 15 मिनटात हे व्यवस्थित सेट होतात. तर छान असे फुगलेले आहेत, पाहू शकता. दुप्पट तिप्पट आकाराचे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. हे पहा, तुम्हाला दाखवते. हे पहा, किती टम्म फुगलेले आहेत गुलाबजाम आणि किती सुरेख दिसत आहेत, खूप टेस्टी दिसत आहेत. हे पहा, एकदम रसरशीत, एकदम सुपर सॉफ्ट असे हे गुलाबजाम होतात. तुम्ही या साऱ्या टिप्स नक्की फॉलो करा, तुमचे देखील गुलाबजाम असे परफेक्ट होतील. आता गार्निशिंगसाठी मी पिस्त्याचे काही काप वरून लावत आहे, म्हणजे अजून ते आकर्षक दिसावेत. हे पहा, अगदी बाहेर जसे मिळतात तसे आपण घरच्या घरी असे गुलाबजाम नक्की करू शकतो. तर येत्या रक्षाबंधनला असे गुलाबजाम तुम्ही नक्की करा. यामध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या सर्व फॉलो करा. तुमचे गुलाबजाम देखील असेच परफेक्ट होतील, हे मी खात्रीने सांगते. तर आता कट करून दाखवते. हे पहा, आत देखील कशी जाळी पडलेली आहे. एकदम परफेक्ट झालेले आहेत गुलाबजाम आणि रसरशीत झालेले आहेत. पाक आतपर्यंत मुरलेला आहे, कुठेही आत कच्चे नाही आहेत, कारण आपण एकदम परफेक्ट हे बनवलेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू नवीन एका अशाच गोड गोड रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.